नमस्कार शेतकरी बांधवांनो, खरीप 2025चा विमा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. परंतु यामध्ये काही शेतकरी वंचित राहण्याची शक्यता आहे. सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार नाहीये. तर कोणाला लाभ मिळणार आहे आणि कोणते शेतकरी यापासून वंचित राहणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा, लाईक करायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, खरीप 2025चा विमा आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे. परंतु जर आपल्या या यादीमध्ये नाव असेल तरच आपल्याला विमा मिळणार आहे. आता या यादी बघायच्या कुठे? तर आपल्याला या यादी आपल्या मोबाईलमध्येच बघायची आहे. स्वतः आपण चेक करायचं की आपलं यामध्ये नाव आहे किंवा नाही. यादी कशी बघायची याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत आणि आपण स्वतः चेक करायचे की आपल्या यादीमध्ये नाव आहे किंवा नाही. चला तर मग बघूयात संपूर्ण माहिती. शेतकरी मित्रांनो, आपल्याला पहिले आपल्या मोबाईलमधले क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे. क्रोम ब्राउझर ओपन केल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी चावडी वाचन असं टाईप करायचं आहे. आता तुम्ही मराठी किंवा इंग्लिशमध्ये कोणत्याही भाषेमध्ये आपल्याला सफिशियंट वाटेल त्याच्यामध्ये ओपन करू शकता. त्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की आपल्यासमोर या पद्धतीनं एक संकेतस्थळ जे महाराष्ट्र शासनाचं महाभूमी म्हणून आहे हे ओपन होईल. ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक झाल्याच्या नंतर आपल्याला शेतकरी मित्रांनो या पद्धतीने एक स्क्रीन दिसेल. आपल्याला त्या ठिकाणी लिहिलेलं असेल 7/12 मालमत्ता पत्रक म्हणजे फेरफार, मोजणी आणि स्वामित्व. आणि त्यावेळेस आपल्याला या लास्टमध्ये आपल्याला एक ई पीक पाहणी न्यू नावाची टॅब दिसेल. त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला आपला जिल्हा या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे. जिल्हा निवडल्याच्या नंतर जिल्हा निवडायचा आहे. जिल्हा निवडल्याच्या नंतर आपल्याला तालुका निवडायचा आहे. तालुका निवडल्याच्या नंतर आपलं जे गाव आहे ते गाव निवडायचं आहे. आणि या ठिकाणी आपल्याला एक खाते क्रमांक टाकायचा आहे. आता हा खाते क्रमांक कुठे असतो? तर शेतकरी मित्रांनो, हा खाते क्रमांक असतो आपल्या 7/12वरती आपल्या नावाच्या समोर असतो. मी या ठिकाणी खाते क्रमांक टाकून घेतो आहे. हा खाते क्रमांक मी टाकलेला आहे आणि आपल्याला खरीप 2025च्या विम्यासंदर्भात बघायचं आहे. त्यामुळे इथे खरीप निवडायचं आहे आणि दिलेला हा जो कॅप्चा आहे या कॅप्चा आपल्याला व्यवस्थित या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. मी कॅप्चा टाकून घेतो आहे. कॅप्चा हा न चुकता आपल्याला टाकायचा आहे आणि चावडी पहा यावरती क्लिक करायचं आहे. चावडी पहा यावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर या पद्धतीनं एक पॉपअप ओपन होईल. बघा, तुम्हाला या ठिकाणी दिसतंय की खरीप 2025च्या गट क्रमांक 231मध्ये सोयाबीनचा पेरा भरलेला आहे 56 गुंठे आणि 200 गट नंबरमध्ये कापसाचा पेरा भरलेला आहे 50 गुंठे. म्हणजे या ठिकाणी जर आपली नोंद असेल तरच आपल्याला या पीक विम्याचा लाभ घेता येणार आहे. आपल्या इथे यासोबतती एक लक्षात येतील लाल रंगामध्ये आपल्याला दिलेलं आहे, खालील गावातील खाता क्रमांक 12586 मधील गट नंबरसाठी भरलेली पीक 7/12 उपलब्ध करण्यात आली आहे. म्हणजेच आपल्या 7/12वरती याची नोंद करण्यात आलेली आहे. जर ही नोंद आपली नसेल तर आपण या पीक विम्यापासून वंचित राहू शकता. त्यामुळे आताच लगेच आपण आपल्या मोबाईलमध्ये ओपन करून आपल्या या यादीमध्ये नाव आहे किंवा नाही ते चेक करा. धन्यवाद.